नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने उल्लेखनीय कामगिरी करत वाहन चोरी व चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीची घटना घडली होती. नंदनवन रोडवरील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रियंका योगेश त्रिवेदी यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा ही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहनाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व खात्रीशीर माहिती आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत संबंधित बालकाने कोतवाली हद्दीतील सदर वाहन चोरीसह सक्करदरा आणि कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक असे 3 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. बालकाच्या ताब्यातून 2 ऍक्टिवा आणि लिव्हगार्ड कंपनीच्या 2 बॅटऱ्या असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. युनिट 3 गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक काठोके आणि त्यांच्या पथकाने 3 गुन्हे ओपन केलेले आहेत. एक विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलीस ठाणे कोतवाली आणि पोलीस ठाणे सक्करदरा येथील 2 वाहन चोरीचे गुन्हे, त्याचप्रमाणे एक कोतवाली पोलीस स्टेशनचा बॅटरी चोरीचा गुन्हा जो की अदखलपात्र गुन्हा दाखल आहे, असे 3 गुन्हे उघड केलेले आहेत आणि एकूण 1,14,000 रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये हस्तगत केलेला आहे. ही जी कामगिरी आहे पथक युनिट क्रमांक 3 येथील मधुकर काटोके, दिलीप लाकडे, दिलीप दासरवार आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे. नागपूर शहरात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरींच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.